नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं व्हीजे ग्राफिक्स डिझाइन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आहे आपल्या कॅपकट व्हिडिओ एडिटिंगचा दिवस तिसरा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ इम्पोर्ट कसा करायचा आणि टाईमलाईनचा यूज कसा करायचा. तर मित्रांनो, व्हिडिओ इम्पोर्ट करणे आणि टाईमलाईन हे खूप महत्त्वाचा पार्ट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. कारण येथूनच सुरू होते. या पार्टपासून इम्पोर्ट कसा करायचा व्हिडिओ आणि टाईमलाईन काय असते, हे जर तुम्हाला समजलं, तर तुम्ही एकदम योग्यरीत्या व्हिडिओ एडिटिंग शिकू शकता. तर मित्रांनो, बघूया आपण व्हिडिओ इम्पोर्ट कसा करायचा आणि टाईमलाईन काय असते ते. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपलं CapCut हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन करण्याच्या अगोदर व्ही-पी-एन कनेक्ट करायचं आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचं आहे, CapCut ओपन झाल्याच्या नंतर इथे जे तुम्हाला दिसतंय न्यू न्यू व्हिडिओ याच्यावरती क्लिक करायचं आहे. न्यू व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतरनं येथे तुम्ही बघू शकता, आपल्या फोनमध्ये जेवढे पण व्हिडिओ आहेत, व्हिडिओ आणि इकडे फोटोज, जेवढे पण व्हिडिओ आणि फोटोज आहे, ते इथे ओपन होतात. तर मित्रांनो, तुम्हाला जो व्हिडिओ एडिट करायचा आहे किंवा ज्या क्लिप्स असतील तुमच्या, तर ते इथून तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. तर मी या ठिकाणी ही माझी व्हिडिओ सिलेक्ट करतो. याच्यावरती क्लिक करतो वरती कोपऱ्याला. क्लिक केल्याच्या नंतरनं ॲड ॲड या बटनावरती क्लिक करायचं आहे. बटनावरती क्लिक केल्याच्या नंतरनं बघू शकता CapCut या ॲप्लिकेशनमध्ये आपला व्हिडिओ ओपन होत आहे. तर मित्रांनो, ही जे खाली आलेली आहे, ही जी व्हिडिओ आहे, हा जो भाग आहे, हा संपूर्ण भाग याला टाईमलाईन असे म्हणतात. या ठिकाणी बघू शकता इथे 0 आहे ना, या सेकंदापासून आपली टाईमलाईन सुरू होत आहे. तर या टाईमलाईनमध्ये ॲड ऑडिओ आणि ॲड टेक्स्ट आणि हा जो व्हिडिओचा भाग आहे, ही सर्व आपली टाईमलाईन आहे मित्रांनो. तर एवढी या आपली टाईमलाईन आहे. येथे तुम्ही व्हिडिओ वगैरे झूम पण करू शकता. तर दोन्ही बोटांनी आपण ड्रॅग वगैरे जसं असं करून अशा प्रकारे आपला व्हिडिओ वगैरे या ठिकाणी झूम होतो. तर येथून आपण व्हिडिओ झूम वगैरे पण करू शकतो आणि आपण आपल्या व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतरनं इकडे बाकीचे ऑप्शन खाली टूल बारमध्ये ओपन होतात. या ठिकाणी बघा. आता याच्यावरती व्हिडिओवरती क्लिक केलं, खाली बघू शकता तुम्ही टूलबारपाशी दुसरे ऑप्शन ओपन होत आहेत. तर व्हिडिओवरती क्लिक केल्याच्या नंतर स्पीड, व्हॉल्यूम, ॲनिमेशन, इफेक्ट, डिलीट वगैरे भरपूर सारे ऑप्शन ओपन होतात. तर याचा उपयोग कसा करायचा आहे ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता तुम्ही समजून घ्या, ही जी आहे, ही 0 सेकंदापासून जी स्टार्ट झालेली आहे, ही आपली टाईमलाईन आहे मित्रांनो. टाईमलाईनमध्ये ॲड ऑडिओ, टेक्स्ट वगैरे हा पार्ट येतो. तर ही झाली आपली मित्रांनो CapCut या ॲप्लिकेशनची टाईमलाईन आणि व्हिडिओ तर तुम्हाला माहिती आहे इम्पोर्ट कसा करायचं. तरी एकदा मी तुम्हाला सांगून देतो. न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं. क्लिक केल्याच्या नंतरनं व्हिडिओ आणि फोटोज ओपन होतात. तर आपल्याला कोणत्या व्हिडिओ एडिट करायचा आहे किंवा अनेक फोटोज घेऊन व्हिडिओ तयार करायचा आहे, ते इथून आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी सिलेक्ट करून ॲड या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतरनं तुम्ही बघू शकता, हे ओपन होत आहे आपलं या ठिकाणी. हा प्रोजेक्ट आहे आपला. ही टाईमलाईन वगैरे आहे मित्रांनो. तर ही झाली आपली CapCutची टाईमलाईन. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओ इम्पोर्ट कसा करायचा आणि टाईमलाईन काय आहे. तर मित्रांनो, सगळ्यात मेन पार्ट आहे टाईमलाईन काय असते आणि व्हिडिओ कसा इम्पोर्ट करायचा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.